परवा एक मी सोशल मीडियावर व्हिडिओ टाकला होता. तो व्हिडिओ असा होता की काही ज्या आजकालच्या पुरी आहेत आपल्या आईचं ऐकून स्वतःचा संसार मोडतात, माहेरी जाऊन बसतात, किंवा त्यांच्या आईबापाचे त्यांना काही मिळालेलं नसतं तरी सुद्धा ते आपल्या नवऱ्याकडं त्या एखाद्या गोष्टीवरून हट्ट करतात आणि त्यांना नांदत नाही. ह्या विषयावर व्हिडिओ होता. त्यावर मला एकाच दादाचा फोन आला आणि तो फोनवर दादा पहिलं तर म्हणला, ताई तुमचे व्हिडिओ खूप छान आहेत, मी पाहतो, खूप दिवस झाले तुम्हाला फोन लावण्याचा प्रयत्न करत होतो पण तुमचा फोन काय लागत नव्हता. तो बोलला. मग मी बोल की दादा म्हटले. नंतर तो सांगत होता, ताई म्हणला तुम्ही जो व्हिडिओ टाकला ना तो खूप खरा आहे म्हणला, कारण माझ्या स्वतःच्या आयुष्यात असंच घडलेलं आहे म्हणला. आत्ता माझा 16 महिन्याची मुलगी आहे म्हणला, लहान, माझी बायको तिच्या माहेरी गेलेली आहे म्हणला. आणि नुसती माहेरीच नाही गेलेली, मी तर तिला कसला त्रास देत नाही म्हणला, काही नाही. आणि मेन म्हणजे तो दादा सांगत होता की त्याला सासरे नाहीत, म्हणजे त्या बाईला नवरा नाही. आणि सासरे नाहीत म्हणला, त्या बाईच्या हातात कुटुंब होतं म्हणला, तिनं ते कुटुंब स्वतः चालवलेलं आहे म्हणला. त्यामुळं ती बाई एवढी उर्मट आहे, आत्ता लिकीला माझ्यापाशी नांदूच घेत नाही म्हणला. काही ना काही कारण करणार, काही ना काही सासरच्या लोकांवर आरोप करायला लावणार आणि तिला ते माहेरी बोलवून घेणार. आणि म्हणला मी लेकरासाठी ती सगळं करतो म्हणला, पण आता बायकोला कळना गेला म्हणला, आपल्या संसाराचं काय का असाना, पण ह्या दोघाच्या भांडणाचा परिणाम उद्या आपल्या लेकरांवर होईल म्हणला. पुरीच्या त्या आयुष्याचं काय हा पण बायको विचार करत नाही म्हणला. तिच्या आईचं ऐकते आणि ती आता माहेरी आहे, असं तो दादा सांगत होता. खूप वाईट वाटलं ही ऐकून. अरे संसार काय त्या एकट्या पोराला करायचंय का सांगा ना. जेवढी संसाराची गरज त्या पोराला आहे ना तेवढीच गरज त्याच्या बायकोला बी पाहिजे. अहो आई काय काही सांगल, तिनं काय ऐकायचं काय नाही ऐकायचं हे तिच्या हातात असतं ना. भलेही नवऱ्याची परिस्थिती आपल्या गरीब असली ना, तर आपला नवरा जर गरिबीत आपल्याला सुखात ठेवत असेल, आनंदात ठेवत असेल, तर त्या बाईनं कशाला ऐकायचं त्या आईचं. कारण त्या आईला नवरा नाही ना, तिला नवऱ्याला कसं सांभाळायचं किंवा नवऱ्याची सेवा काय असती किंवा नवऱ्याच्या जोडीनं कसं राहायचं हे तिला माहितीच नाही मुळात. त्यामुळं त्या मुलीनं समजून जाणं गरजेचं आहे की बाबा आपली आई काही जरी आपल्याला म्हणली किंवा किती जरी भडकवण्याचा प्रयत्न केला तरी आपण नाही भडकलं पाहिजे, कारण संसार त्या मुलीला करायचा आहे. उद्या जर त्या मुलानं जीवाचं समजा काय बरं वाईट केलं तर हिच्या आईसारखीच मग हिची बी गत आहे ना. आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला सांगू का, आता भलेही तिची आई वाईट असेल किंवा काही असेल, पण नवरा नसताना लेकरं बाळ सांभाळणं, संसार सांभाळणं आणि ह्या जगाशी तोंड देणं खूप कठीण असतं बाई. तुझ्या आईचा नवरा नाही, ते दिवस तुझ्या आईनं भोगलेले आहेत, पण त्या आईला अक्कल नाही की ती आई तुला समजून सांगू शकत नाही किंवा त्या आईवर तिच्या आई वडिलांचे संस्कार नाहीत. आता तिचा नवरा कशाने मेला काय मेला हे काय आपल्याला माहित नाही. फक्त त्या दादानं सांगताना सांगितलं की ताई मला सासरे नाहीत म्हणला आणि कुटुंब चालवणारी ती बाईच होती, त्यामुळं म्हणला ती बाई जरा म्हणजे अशीच आहे तशीच आहे, सांगायला बायकोला इकडे येऊच देत नाही, नांदू देत नाही. शेवटी आत्ता प्रकरण पोलीस स्टेशन कोर्ट कचेरीपर्यंत पोहोचलंय. तर त्या दादाचं म्हणणं आलं, ताई किती जरी केलं तरी पोलीस स्टेशन कोर्ट कचेरी म्हणजे काही सोपी गोष्ट नसती म्हणत होता. आणि बरोबर पण आहे. काय म्हणतात ना, दवाखान्याची आणि कोर्टाची पायरी शहाणीनं कधीच चढू नये. आणि कोर्टात जाऊन बी जर तुम्हाला दोघाला पुन्हा सोबत राहायचं असेल तर मग कोर्टात जायचं कारणच काय आहे. आणि तो दादा एवढं तळतळ करून सांगत होता, तो दादा एवढंच नाही, ती बाई माहेरी आहे तरी पण त्या बाईला पैसे फिशे पुरवतो, ती बाई मागल ती देतो, तरी सुद्धा ती थोड्या थोड्या कारणावरून त्याच्याशी वाद घालून ती काही सासरी यायला तयारच नाही. अरे लिमिट असतंय. पहिला काळ एक होता की बाईच्या डोक्यावरचा पदर खाली जात नव्हता, नवऱ्याच्या पुढे तोंडवरी करून बोलायची ताकद होत नव्हती. आणि आजकालच्या पोरांना ही बायका अशा माहेरी गेल्या ना तर त्यांच्या पुढं वाकावं लागतंय, त्या म्हणील तसं वागावं लागतंय. अरे त्या पोरांच्या पण आईवडिलांचे काहीतरी स्वप्न असतात ना. त्या पोरांच्या आईवडिलांनी आपल्या लेकाचं लग्न कशासाठी केलेलं असते, बायकोनं सारखं माहेरी राहावं आणि सगळा संसार उद्ध्वस्त करावा ह्याच्यासाठी केलेला असतंय का, हा तरी विचार करा ना. आणि खास करून पुरींच्या आईनी, अरे तुम्ही तुमचा संसार स्वतःचा नाही सांभाळू शकले
मग स्वतःच्या मुलीचा संसार का मोडताय? तुम्हाला वाटतंय का आजूबाजूचे 4 लोक तुमचं कौतुक करत असतील तुमची मुलगी तुमच्यापाशी माहेरी येऊन राहिली म्हणजे? आणि सगळ्यात महत्वाचं, तुमच्या मुलीला आत्ता एक ती दादा सांगत होता की ती 16 महिन्याची का काहीतरी लहान मुलगी आहे. तुमच्या मुलीला नवरा किंवा तुम्हाला जावाई लेकरं होईस तर गोड लागला. जर खरंच जावाई वाईट असता तर मग एक लेकरू कसं काय झालं तुमच्या मुलीला? तेवढ्या दिवसात तुम्हाला दिसलं नाही का? कारण तुम्ही अडकवून टाकलं त्या जावयाला. आता एकतर तुम्हाला मग त्याच्या प्रॉपर्टीची आशा असेल किंवा काही वेगळं कारण असू शकते. मी तर सरळ असं म्हणेन की बाबा तुमच्या मुलीला लग्नाच्या आधी तिचं काहीतरी असेल मग कदाचित, त्यामुळे तिला सासरी नाही राहू वाटत. पहिले घाण नाद लागलेले. आता त्या मुलीचे सासरे म्हणा किंवा नवरा चांगला आहे म्हणून माझ्यासारखं रोखठोक भाषेत बोलत नाही, पण तुमच्या मुलीच्या सासरचे लोक सगळे चांगले आहेत. तुमच्या मुलीला जर प्रेमात सांभाळतात किंवा तिचा नवरा एवढा काकुलती येऊन सांगतो की बाबा मी ती म्हणील तसं, तो पोरगा माझ्यापाशी काय फोनवर काय बोलला माहितीये का, की ताई मी माझ्या आईबापाला सोडून, तिनं जर म्हणत असेल ना की आपल्या आपण बाजूला राहू दोघच खाऊ, त्याला सुद्धा मी तयार आहे. ती म्हणील ती करायला तयार आहे, पण ती काही यायला तयार नाही ताई म्हणत होता. आता मी सगळं देवावर सोडलंय म्हणला. म्हणजे एक मुलगा ज्या आईबापांनी जन्म दिलाय ना त्या आईबापापासून त्या बाईसाठी वेगळं सुद्धा राहायला तयार आहे. तिनं म्हणील ती त्याचे हट्ट पुरवायला तयार आहे. मग एवढं सगळं असताना त्या बाईचं माहेरवरून सासरी नाही येण्याचं कारण काय असू शकतं तुम्हीच सांगा आता. मग एखादी रगेल बाई म्हणजे माझ्यासारखी बरं का, हेच विचार करेल ना की अरे हा मुलगा बाजूला राहायला तयार आहे बायको सोबत, ती म्हणील ती करायला तयार आहे, सगळं जसं म्हणील तसं करायला तयार आहे, तरी सुद्धा जर ह्याची बायको सासरी यायला राजी नसेल तर मग ह्याच्या बायकोचं लग्नाच्या आधी काहीतरी कुठाने असणार आहेत. आणि तिला सासरी नांदायची इच्छा नाही, तिला तो नवरा पसंत नाही, म्हणून तिनं सासरी यायला टाळाटाळ करते. तर बायांनो, तुमचं जर लग्नाच्या आधीचे काही 17 लपडे असले ना, म्हणजे काही कुठाने असले ना, तर तुम्ही डायरेक्ट तुमच्या आईबापाला सांगा की बाबा माझं लग्न त्यांच्या बरोबर नको करू. कारण लग्न म्हणजे काय बाहुला बाहुलीचा खेळ नाही. अख्ख्या एखाद्या पोराच्या आयुष्याचा खेळ करून टाकताय तुम्ही की बाबा पहिलं काहीतरी कुठाने करायचे आणि आपल्या आईबापाचं नाव जाऊ नये म्हणून, किंवा आईबाप काहीतरी ही झालं की मग कुणाच्या तरी एखाद्या गोरगरिबाच्या लेकराला फसवताय आणि मग झालं एकदा लग्न झालं की मग तुम्ही तुमच्या पुरीला तिथं नांदू पण देत नाहीत. मग पहिलंच कशाला पुरीचं लग्न करून एखाद्याच्या आयुष्याचं वाटोळं करताय राव? चुकीचं आहे ना हे. कारण ते दादा एवढं म्हणजे जीव तोडून सांगत होता. अरे जन्म दिलेल्या आईबापापासून तो दादा मी बाजूला राहायला सुद्धा तयार आहे म्हणतोय. कशासाठी? बायकोसाठी. जी 4-5 म्हणजे या काल परवा आलेल्या बायकोसाठी तो आईबापाला सुद्धा सोडायला तयार आहे आणि बायकोसोबत राहायला तयार आहे, तरी सुद्धा ती बाई यायला तयार नाही. म्हणजे मग ह्याचं कारण काय असू शकते तुम्हीच सांगा. तर असं काय असेल तर तुम्ही तुमच्या पुरीला भाजू नका, लग्न करू नका, एखाद्याच्या कुटुंबाचं वाटोळं करू नका. उद्या जर ह्या सगळ्याच्या टेन्शन मध्ये त्या पोरानं जीवाचं काय करून घेतलं तर अख्खं त्याच्या आईबापाच्या म्हातारपणाची काठी तुम्ही हिसकावून घेताय. हा विचार करा. कारण कर्मा इज द रिटर्न. जर तुम्ही तुमच्या मुलीला तिच्या सासरी नाही नांदू दिलं तर लोक लय चांगले म्हणणार आहेत का? आणि तुमचा स्वतःचा मुलगा, तुमची सून, उद्या जर तुमच्या मुलाचं आता लग्न झालंय का नाही माहित नाही, म्हणजे तिला भाऊ आहे का नाही ही पण काय मला माहित नाही, कारण त्या दादाला मी काही विचारलं नाही. पण उद्या जर तुमची सून तुमच्या घरात आली तर त्याचं काय? किंवा जरी आलेली असेल तर तुमची मुलगी जर तुम्ही तुमच्या पैसे ठेवून घेतली तर एक 4 दिवस पाहुणी म्हणून ती गोड दिसती बरं का. खरंच त्या मुलीला काही सासरी त्रास असेल, खरंच सासरचे लोक तिला खूप टॉर्चर करत असतील तर ठीक आहे ना, आपल्या मुलीच्या हक्कासाठी तिच्या आईबापाने संघर्ष करणं, न्याय मागणं हे ठीक आहे. पण जर तिचा नवरा स्वतः आईबापापासून बाजूला राहायला तयार आहे, तिला म्हणील ती पुरवायला तयार आहे, तरी सुद्धा हिनं सासरी जायला तयार नाही, मग ह्याचा काय अर्थ होतो? एखाद्याच्या घराचं कावाटुळं करताय. तुम्हाला तुमचा स्वतःचा संसार नाही करता आला. त्या दादानं सांगितलं की तिला नवरा नाही, मग म्हणजे त्याला सासरा नाही त्या दादाला. मग मला सांगा, असंही होऊ शकतं ना की तुमच्या असल्या गुणामुळेच तुमच्या नवऱ्यानं काहीतरी ही झालेलं आहे.
अरे तुम्ही जर चांगला संसार केला असता ना तर तुम्ही तुमच्या लेकीला बी चांगला संसार करायचा शिकवलं असतं. कारण काय म्हणतात ना, जे पेराल ना तेच उगवतं. मग तुम्ही पेरताना चुकीचं पेरलं आणि त्याचं खापर लोकांच्या डोक्यावर फोडताय का? पण त्या पोराच्या तर लागला ना डाग शेवटी. लग्न झालं म्हणलं की त्या पोराच्या तर आयुष्याचं वाटोळं केलंच की. मग कशाला तुमच्या पोरीचं लग्न करताय? जर तुमची पोरगीच तुम्हाला सासरी नांदू द्यायची नव्हती तर ठेवायची जवळच. तुमची बी कमाई झाली असती पैशाची, थोडी पोरगी घरात आहे म्हणून. नाही लावायची ना, नाही लग्न लावून द्यायचं ना. कशाला लग्न लावून देताय? तुमच्या एका चुकीमुळं तुमच्या मुलीचं तर आयुष्याचं हीच आहे, पण त्या मुलाच्या सुद्धा आयुष्याचं बरबादच आहे ना. आणि त्या मुलाच्या आईबापाचं तरी काय दोष? जर ती पुरीला काही त्रासच करत नव्हते, काही नाही, शुल्लक नवरा बायकोचं का भांडण कुठल्या घरात होत नसते? अरे घर संसार आला की वादतंटे आलेच. शुल्लक वादतंटे मधून त्या आईनं जायचं, त्या संसारात तोंड घालायचं. काय हो तुम्ही माझ्या पुरीला असं करताय तसं करताय? म्हणजे तुमची मुलगी जन्मली तसं तुम्ही कधी तुमच्या पुरीवर ओरडलेच नाहीत का? तुमची पुरगी चुकली तर तुम्ही कधी तिला बोललेच नाहीत का? मग जसं तुमची मुलगी चुकल्यावर तुम्ही तुमच्या मुलीला बोलताय ना, तसंच तिनं थोडी चुकल्यावर नवरा बोलत असेल, सासू बोलत असेल ना. कारण बोललं चालल्याशिवाय चुका दुरुस्त कशा होणार आहेत? पण तुम्ही बोललेलं ते चालतं, तुम्ही मारलं तुमच्या मुलीला ते पण चालतं. पण सासूने एक शब्द बोललं की तुम्ही तुमच्या मुलीला भडकून देताय. तिचा असं बोलायचा काय संबंध आहे? तिला नको तोंड घालू म्हणा. अरे तोंड नको घालू म्हणजे काय? अख्ख्या आयुष्याची कमाई तुम्ही आईच्या पिठावर रिगुट्या वाढायला तुमची पोरगी त्या घरात गेलेली आहे लग्न करून. त्या सासू सासरेनं, त्या पोरानं, आता ती पोरग काय जाऊ द्या, त्यानं नसेलही कमवलं, पण त्या सासू सासरेनं पोटाला दावा बांधून आयुष्यभर कमवलेलं तुम्ही पुरीला लग्नात देतायच काय? 4 खापरं म्हणजे 4 भांडी हो, तेवढंच दिलेलं असतं ना. आणि जी काय तुम्ही हुंडा काय दिला का नाही ही बी मला माहित नाही, पण जी काय हुंडा दिलेला असतो ती तर तुम्ही ती लग्नामध्ये आणलेले बाराती म्हणजे बिराड लोक तीच खाऊन त्यांचा जास्त खर्च झालेला असतो. 4 खापराचा तुम्हाला एवढा बोजवार, मी माझ्या पुरीला ही दिलं, मी माझ्या पुरीला ती दिलं. मग त्या पोराच्या आई बापानी जन्मभर केलेली कमाई ती काय मरताना घेऊन जाणार आहेत का? राहायचं घर त्या पोराच्या आई बापाचं. त्या पोराला लहानाचं मोठं करून नोकरी जर लावली असेल किंवा काय धंदा व्यवसाय शिकवला असेल, त्याच्यात त्यांचं अख्खं आयुष्य खर्ची गेलेलं असतंय. त्या पोराच्या जीवावरती खाणार, सासरच्या घरात राहणार, आणि तरी ये सण मात्र इकडं त्या बाईच्या हातात म्हणजे त्या पुरीच्या आईच्या हातात. तिकडं बसून ती हिकली मोठ हाकणार का? असं कसं चालणार हो? आणि मग जर नाही ऐकलं हिकल्या लोकांनी, सासरेनी म्हणा किंवा नवरेनं, की लगेच पुरीला राय द्यायची. ती तुला असं करतेत ना, ये निघून, बघू मी काय करायचंय ती पुढं. काय बघणार? तुला तुझा संसार नाही करता आलं, तुला तुझ्या नवऱ्याला नाही नीट सांभाळता आलं, आणि तू स्वतःच्या मुलीचा बी संसार तोडायला बसली. बायांनो जरा तरी विचार करा. तुमच्या अशा वागण्यामुळं 2 कुटुंबाचं तर नुकसान होतंय. आणि चला ठीक आहे, नुकसान तर होतंयच. आज समजा तुमच्या घरात सून आली नसेल म्हणून तुमचा सगळा थाट चालतो. उद्या सून आल्यानंतर ती सून तुमचं तिकडल्या लोकांची, तुमच्या मुलीच्या सासरच्या लोकांशी वागणं बघून ती सून जर तुमच्याशी तसंच वागायला लागली तर ती सून पण तिच्या नवऱ्याला घेऊन आपण बाजूला राहू, नाही सांभाळायचं म्हणायला लागली तर. आणि ज्या वेळेला तुम्ही सुनाला किंवा लेकाला काय बोलायला जाचाल ना की बाई असं का करायली तसं का करायली, तर त्या सुनाचं उत्तर काय असणार आहे तुम्हाला माहितीये का? तू तुझी लेक तुझ्यापाशी येऊन राहती, तू तुझ्या लेकीचा संसार मोडती, तेव्हा तुला गोड वाटतं. आणि आम्ही आमच्या हक्कासाठी करायलो तर तुला का ग बाई एवढं झोंबायलं म्हणणार झाली सून. किंवा उद्या जर सून तुमच्याशी नीट वागणा गेली आणि ज्या मुलीच्या संसारात काड्या करून तुम्ही मुलीला जवळ ठेवून घेतलेला आहे, उद्या ती मुलगी जर अधिकारानं आपल्या भावाच्या बायकोला जर म्हणायला गेली ना, हे काय ग माझ्या आईच्या घरात राहती, माझ्या आईनं कमवलेली तू कमाई खाती आणि माझ्या आईला का त्रास देती, तर ती तुमचा भाऊ किंवा तुमची भाऊजाई तुम्हाला काय बोलेल माहिती का? ए म्हणल नकट्या नाकाचे, लय नको बोलू म्हणल, आधी स्वतःच बघ, तुला स्वतःचा संसार करता आलाय का म्हणल. नी नांदे म्हणल, नी नांदे, नवरा सोडून इथं येऊन बसलीस की म्हणल. आणि तू मला सांगती का सासरी कसं राहायचं, आईला सांभाळायचं? तू सांभाळलंस का तुझ्या सासूला?
तो हायच का तुझ्या नवऱ्यापाशी? हीच प्रश्न उद्या तुमची भाऊ आणि भाऊजई तुम्हाला बोलेल बरं का. जर तुमच्या सासरचे लोक चांगले असताना, तुमचा नवरा चांगला असताना, क्षुल्लक गोष्टीवरून, क्षुल्लक भांडणावरून जर तुम्ही माहेरी जाऊन राहत असाल आणि तिथं जर तुमची भाऊजई तुमच्या आईला व्यवस्थित सांभाळणं गेली आणि जर तुम्ही त्या वेळेला एक मुलगी ह्या अधिकारानं जर तुम्ही तुमच्या भाऊजईला विचारले की तू माझ्या आईला का नाही सांभाळत, तर 101% तुमच्या भाऊजईचं हेच उत्तर असणार. आणि मी भाऊजईली सांगते, भाऊजईनू अशा नंदा जर तुमच्या घरी येऊन तुम्हाला त्रास करत असतील, अधिकारानं लय दादागिरी दाखवत असतील, तर त्यांची अवकात त्यांना लगेच दाखवून द्या की बाई तू तुझ्या संसाराचं बघ, आमच्या संसारात नको नाक घालू. तू तुझ्या सासऱ्याला सांभाळती का, तू तुझ्या नवऱ्यापाशी राहती का. त्याच वेळेला त्या पुरीच्या बी आईला अक्कल येणार आणि त्या पुरीला बी अक्कल येणार. आणि तुम्ही थोडं असं कटू वागलेत तर कमीत कमी मग त्या पुरीचा संसार बसणार. मला फक्त एकच सांगायचंय, आज खरंच त्या दादाचा फोन आल्यानंतर खूप वाईट वाटलं. त्या लेकरामुळं त्या दादाचा जीव खूप तुटत होता. पण आता ज्या त्या दादाची बायको आहे तिला एकच विचारायचं, चुकून माकून जर माझा व्हिडिओ त्या बाई पस्तर गेला तर, बाई तू लेकराला जन्म दिलास काळा काढून ना, 9 महिने त्या लेकराला तू पोटात ठेवलेला आहेस. आणि जेव्हा ती लेकरू बाहेर आलंय त्याला बापाच्या बी मायेची गरज असते आणि आईच्या बी. मग मला एक सांग, तू तुझ्या आईचा ऐकून पोलीस स्टेशन, कोर्ट कचेरी किंवा नवऱ्याला सोडून सासरी राहतीस, तुला खरंच तुझ्या लेकराची गरज आहे का ग? तुला वाटत नाही का की आपल्या लेकराला पण त्याच्या वडिलाचं पण प्रेम पाहिजे का? तुझ्या आईसारखंच मग तू फक्त सांभाळणार लेकराला? मग जर बापाला लांब करून तुला लेकराला सांभाळायचं होतं तर लग्न नाही करताच लेकरू होऊ द्यायचं. म्हणजे कारण गरज लागली नसती ना बापाचं नाव द्यायची किंवा बापाकडं सासरी यायची. माहेरीच राहायला सोपं गेलं असतं. वाद तंटे, कोर्ट कचेरी आणि एखाद्याच्या घरचं नुकसान झालं नसतं, एखाद्याच्या लेकराचं नुकसान झालं नसतं. फक्त लेकरूच पाहिजे होतं का तुला? काही आराम करायला गेली आणि चुकून ती पण झाली. नाही, कसं असतं ना, तुमच्या भांडणाचा परिणाम ही तुमच्या लेकरांवर खूप वेळा होतो बरं का. कारण प्रत्येक लेकराला, ह्या जगामध्ये प्रत्येक लेकराला फक्त आईची किंवा फक्त बापाची गरज नसते. आणि हो, तो दादा म्हणतो की ताई काही चुका माझ्याकडून पण झाल्या असतील, असं नाही की माझ्याकडून चुका नाहीत, पण मी तयार आहे म्हणतोय की बाबा काय चुका झाल्यात ही सांग, किंवा त्या चुका दुरुस्त करून घेतो मी. काही चुका माझ्याकडून पण झाल्या असतील पण ती यायचं नावच घेत नाही, यायलाच नको म्हणते. आता जर एखाद्या बाईला सासरी यायलाच नको वाटतंय तर ह्याचं कारण काय असू शकतं? आणि असं नाही की बाबा 2-3 लेकरं आहेत, लग्न होऊन खूप दिवस झाले, बिलकुल नाही. फक्त 16 महिन्याची पुरगी म्हणजे काय? पुरगी 16 महिन्याची असताना जर त्या पुरीच्या बापावर पोलीस स्टेशनला जाऊन कोर्टन कचेरीन होत असेल, त्या पुरीला येऊच वाटत नसेल, तर किती अवघड आहे. मान्य आहे झाली असतील ना, सासरच्या लोकांकडून बी चुका झाल्या असतील, तुमच्याकडून बी चुका झाल्या असतील, पण जर आता ते त्या चुकीला मान्य करून जर सगळं व्यवस्थित करतो म्हणायला तयार असतील, तरी सुद्धा तुम्हाला नांदायचं नाही म्हणलं तर मग आईला पहिलंच सांगायचं, आई माझं काही लग्न करू देऊ नको, नाही लग्न झालं तरी लेकरं होतातच, होऊ दे लेकरं, मला फक्त लेकरू पाहिजे, मी सांभाळते. कशाला कुणाच्या कुटुंबाचं वाटोळं करताय? आत्ताची खरंच परिस्थिती बघितल्यानंतर खूप वाईट वाटतंय बरं का. आज दादाचा मी आपला तो व्हिडिओ असा सहजच बनवून टाकला, पण त्या व्हिडिओसाठी दादानं फोन करून सांगितलं की माझ्या आयुष्यात ताई हेच चाललंय, माझं संसारच फक्त माझ्या सासूमुळे मोडायला आहे, आमच्या नवरा बायकोत काहीच वाद नसतो. किती अवघड आहे ना. नवरा बायकोत वाद नसताना सुद्धा जर सासूच्या भडकवणीवरून, आणि मी त्या दादाला तेच म्हणलं, बाबा तुझ्या बायकोला डोकं नाही का? आईनं काही जरी सांगितलं तर तिला जर तुझी आणि संसाराची गरज आहे तर तिनं कशाला आईचं ऐकायचं? तर प्रत्येक वेळा वयस्कर माणसं योग्य असतात असं नसतं बरं का. काही वेळा त्यांचे पण निर्णय चुकतात, त्या वेळेला आपण ते निर्णय सुधारायचे असतात.